सगळ्या भावांना आणि बहिणींना. चला भाऊ बहिणीनो, आज निघाले आमच्या घरी. चला. असं ना, आता तुम्ही बघा ना त्याला. तर भाऊ बहिणीनो, आता 2 दिवस राहिली बर का. आता निघाली. ड्रेस घातलाय, कसा दिसतोय सांगा. म्हणलं आता आपापल्या घरी जावं. होय, आता राम राम घ्यावा. कशाला थांबायचं या. आता येवगी बी निघाली माया संगच भाऊ बहिणींना. आता येवगी बी निघाली. आता ही निघाली होती पण हिला नाही निघायची, हिला इथं ठेवायची. तर मला नुसतं चल म्हणूस तर मी पुरे बॅग तर भरून ठेवलेले आहे का. आता हिला नेऊन हिचा नवरा कोण सांभाळायचं. म्हणलं 4-8 दिवस जाऊन द्या. आता हाय त्यांचं भांडण तांडण चाललंय तर चाललं 4-8 दिवस राहत्याल शांत वातावरणात. असं ह्या धोरणाने म्हणलं व न्यावा सगळीच न्यावा म्हणलं होतं. पण आता ज्याच्या त्याच्या माग इकडे या. ती पोर कुठे गेले बघ. त्या बारक्या पोराला घेऊन जाणार आहे भाऊ बहिणीनं. पोरगी पण 2-3 दिवस झालं माग लागली. पण आता शाळेची परीक्षा आली आणि म्हणलं कुठं नेहवं तिला, म्हणून म्हणलं तिला नकोच निघायला, तिला इथंच ठेवावं बारक्या पुरीला. शाळेचं पेपर झाल्या मग मोरच्या वर्षी शाळेला म्हणलं आपलं सुट्टीच्या टायमाला मग घेऊन जावा. आता पेपर आल्यात मस्त 2 दिवस. पोरगी काल दुपारच घरी आली होती शाळेतनं. 2 दिवस राहिली माहेरात. वर्षातनं आली होती. आता येवगीचं चाललंय पसारा आवरायचं. इथलं पसारा नीटनाटका ठेवायचा. आता जायचं ना म्हणून. येवगी काय ठाय बशी रायवाशी व्हाय ना भावा बहिणीनं कुठली. काय सांगावं. 4 दिवस इथं 4 दिवस तिथं. कसं काय करायचं सांगायचं तुम्ही. गाडी आली होती मी मंजुळावर आपल्या. बाया फिटिंग करावं लागल. आता नाही करत, घरी गेल्यावर तिकडं करेन. ड्रेस चांगला दिसतोय का भाऊ बहिणीला. साडीच नेसणार होते पण म्हणलं ड्रेसच घालावा जाऊन. असं गळगळीत आंगडी असल्या मग घालू वाटतात मला. उगाच ती डिहरीत फिट व्हायचे म्हणल्यावर नाही जमत नाही आपला खेळ. उरका उरका पटापटा उरका, नाही तर हो का गाडी चालू करून निघल. ए उरक ना. आता हिचं लय मन हाय यायचं भावा बहिणीनं, पण हिला माहिती नाही काय माया इकडे आल्यावर लय काम करावं लागतं या. पण ती म्हणती मी किती बी काम करेन पण मला घेऊन जा. आता असं म्हणणं आहे तिचं. काम काय कुठं गेलं तरी करावंच लागतं लेकराला. मला माहिती नाही तुमच्यातली काम करायची नाही का. पण तुझा नवरदेव कामाला जातोय, त्याला पोटा पाण्याचं बघावं लागल. मग आता किती भांडणं तन्न नवरा बायकोची झाली तरी एकामेकाला नवरा बायको शेवटपर्यंत आहेत. लेकरं बाळ ही दिलेली आपल्याला देवाने देणगी आहे सांभाळायला. ह्याचं फक्त पालन पोषण करायचंय. पण जोडीदार हे शेवटचा आपला नवराच असतो या. हा किती बी असला नाही काय म्हणतात, नवरा कसला जरी असला तरी नवरा ती नवराच असतोय. ही गोष्ट मानून घ्यायलाच लागल भाऊ बहिणीनं. का तर माहितीये का, जोडीदार ह्यो शेवटपर्यंत राहणार असतो. बरोबर का नाही, सुखादुखात आपल्याला. त्याच्यामुळे ह्यांना आलंय समजून सांगते मी. भांडणं तर न होऊ दे. आता मी माझी पण भांडणं मरणाची होत्यात बघा तुमच्या दाजी संग. पण दाजीला सोडती का मी नाही. 4 दिवस इकडे तिकडे बी येत नाही. नवऱ्याला भांडून तिथंच नवऱ्यावर भांडत राहते. काय करायचं. अयो वटीत चमकाय लागलं गबया. तर हाय तिचं म्हणणं तर म्हणलं पुरीला सुट्ट्या लागल्या ये बाया 4-8 दिवस होय. आता शाळेत पुरीची शाळा
आणि कुठं लेकराच्या शाळेची बुडवणूक करता. शाळा ही लय महत्वाची आहे आपल्या जीवनाचं. जर आपल्या जीवनात जर आपल्याला चांगला बदल घडवायचा असेल, आपली आर्थिक परिस्थिती सुधारावायची असेल, तर शिक्षण लय महत्वाचं आहे. आणि लेकरांना लहानपणापासून शाळेचं वळण लावलं तरच शिक्षण आहे, नाही तर शिक्षण नाही. सोडला चहा करती कर चहा कर, चहा पिऊ दे. बिगर चुलीचा चहा बघा, यायला चुल्या सुद्धा मांडा येणार म्हणजे कसं आहे. अगं त्या गोळा करायच्या 2-3 इथ्यातच कितीतरी भारी चूल होईल. तुम्ही तर जंगलातल्या माणसांवानी लागलाव करायला. जंगलातल्या माणसांना कशी सुविधा नसते, अशी बाहेर गेलेली जंगलात घुसली अशी काय भाजून काय बी खात्यात, तशी ही करायला लागल्यात बघा. आता काय सांगावं, पोरग लय काम वाढवतंय, काम नाही म्हणून. आणि तिथं बी तसंच करणार आहे ही पोरग. अहो कपाटात जाऊन बसत कपडे काढून. कपाट नाही उघडणार आमची. ही आहे लपून बसते हं. गावात नाही. एक दिवशी असं सरकत होता पोटाने आणि ह्यो बेड खाली पाका आत गेलता कडला. हं. आणि मी इकडं तिकडं हुडकलं, ती बघ ती म्हणलं पोरग कुणी उचलूनच नेलंय. आणि पोरग माग खडखड काय वाजतंय बघती तर खाली पोरग ह्याच्यात बेडच्या खाली बेड मध्ये जाऊन बसले. म्हणजे सरकत होता तेव्हापासून जायचं. पोटाने सरकत होता तर पाटचा उठला, सगळ्या अंगणात फिरला. तर शेजारी बाया हुडक बोबलत होते आवाला तरी जाग नाही. सगळ्या अंगणात पाण्यात ह्याच्यात सगळा फिरून सरकत पोटाने. हं. असले पोरग आहे तेव्हा तरी तो कोबा बी नव्हता. ते आहे का, त्याचा हातच राही नाही, हातच राही ना. नुसता तुम्हाला सांगते त्याचं ही चालू. काय द्यायचंय? चला आता भावा बहिणीनं वर्षाने येते का 2 वर्षाने येते सांगता येत नाही माहेरला. गप परत लवकर नाही. आता 1 वर्षाने आली होती ह्याच्यावर, आता परत वर्षाने येते का 2 वर्षाने येते. जाऊ एक आला पाणी घेऊन. कुठं असते रे तू? गेलं होतून गाड्या. अरे राव किती बाबा तेवढंच एक खाय डबड. मैं गुजरा तेरी गली से, कहना ना तुम ये किसी से. मग काय तुझं नियोजन काय आहे? हा, तुझं नियोजन काय आहे येण्याचं? हा, गायचं काय नाही का, आलो असतं हप्त्याचा मोबाईल हप्ता जवळ आला या. मग तिकडं जवळ काय तिथं काय काम लागायचं अहो तुम्ही डोळ्यात कापले नाही का मग? हप्त्याचं ते जवळ आलं भवया तुला बी कापा येते. भवया कोरल्या तिच्या, तिला लेकराने नाही जायला जमत इकडे तिकडे. आता ह्याच्यावर ए. सण सुद्धा आला तर मिळतंय. हे बरं. हं? सण सुद्धा आला तर नाही. मी पण आता लय म्हणजे असं- बघ येऊ घे तिच्या पिंकीच्या भवया कोरलेल्या बघ कशी खच दिसती आणि कसा शेप दिसतो या. आणि ही कशा भवया ही झाल्या त्या.
बाहेर कोरल्या होत्या भावा बहिणीनं. मी मला टाइम नव्हतं म्हणून मी ह्या वेळेस बाहेरच कोरल्या होत्या पार्लर मध्ये. बघा ह्याला शेप सुद्धा नाही. हिथं टकलं केलंय, हिथं केस बघ. तिचा बघ शेप खालून कसा दिसतोय बघ. हा तसा शेप दिसला पाहिजे असा खालून रेश वाढल्यासारखा. काल होतं तर किती नव्हतं ते. काय म्हणला? अरे उरकाला का नो उन्हाच्या आधी चला. उरका उरका म्हणून तोंडाला फेस आला माझ्या. हे असलं असतं वय कुठं हालायलाच तयार नाही ती. भर बाळा त्यात तोडून टाकलं डबडं काय भरायचं. बाळा पारुसा चलन बाळा तिथं गेल्यावर आंघोळ करतो. जेवढी करायची तेवढी बाळा. रात्रीच आंघोळ केली बाळा. आंघोळ करून नाही आज बाळाला तसाच न्यायचा. बाळा पण ती तिच्याकडे ते काय बाळ कसं बघतोय लगेच. बाळा चल चलाय आपल्याला जायचंय. चल लवकर. ते बाळ त्यांच्या भांडणाने पोरं वैतागले. ती बारकाली ती पोरगी बी निघाली पण आता तिच्या शाळेमुळं तिला न्यायची नाही भावा बहिणींनो. नाही ना विचारावं लागल देता येते नाही येत म्हणून म्हणलं आपलं किती दिवस राहिले तर. लांब आहे, 12 मुहूर्त जाते. आणि मग किती दिवस राहिले तर पेपर झाले की सुट्याच लागते. तो तोंडात घालतोय आग पहिली होती त्याने. ए हो भाजू 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 भाजू. दहाव्याचा हप्ता आलाय ना गाडीचा आपल्या ह्याचा मोबाईलचा. गाडी तर गेली 12च्या भावात. शेवट पिंकाच्या नवऱ्यानं घालावलीच गाडी. त्याचं काय नाही वाट. नाही ते घालावली हो. हा घालावली गेली नाही. ती गेलीच म्हणलं बिचारी. तिचं नशीबच नव्हतं इथं. हा साहेबांनी मस्ती केली म्हणून गेली. म्हणजे आईच्या भावाने साहेबांनी मस्ती केली म्हणून गेली. मग आता गेल्यावर काय आहे तिचं. गेल्यावर गेली होय. शेवटी मनासारखं झालं. गाडी गेली. बुल खातोय काड्यांचा. पोराला आग पैन होईल दोडा. अरे काय बी कसा खातो त्या खाली. अगं त्याच्यात बारूद असतं बारूद. दारू असती दारू तसली फटाकड्याची. पोराला काय करू म्हणतो? खाल्ला बाया पोराने गुलच खाल्ला बाया. सर चांगला आहे र. तो काढलंय तोंडात ना. तू कला 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 केळी दे त्याला. केळी दे. अगदी म्हणतोय. बोलून नक्की बस खाली खाली बस. साल नाही खायची तर कालच जायचं होतं घा भावा बहिणीनं पण काल बी नाही जमलं. उशीर झाला. म्हणलं चला आता वांगी भारताची वांगी होती म्हणलं चांगली. सरे काही घेऊ असलेली एवढी सर शायनिंगच हानती तिकडे. तोंडाची घेऊन चला एवढं आंधळती. माझ्या भावा बहिणीनं म्हणते म्हातारी झाली तरी कशाला ग तुला नटाय पाहिजे. बघितलं का. मग ते मी महागाच म्हणली होती म्हातारी झाली आता इवाय जावाय पावत्या हिला नटायला कशाला पाहिजे. बघा हाय का. हा? माझ्यापेक्षा जिकडे दिसते ड्रेसेस घालते कायच करते. मी नटायला पाहिजे. माझं काय झालंय का हाय अजून? का.
मला म्हणती म्हातारी झाली या म्हातारी डबडी झाली आणि नटती निसती नटती या. बघा आता कसं काय करायचं. म्हणजे तिच्या मनाने आता मी हिवासल्यावानीच राहावं, उलीस बी चांगलं राहावं नाही असं तिला वाटतंय योगीला. आणि म्हणते माझ्यापेक्षा आता तिच्यापेक्षा चांगली मी दिसते का खरंच? उगाच काय बी लागली सांगायला. म्हणून तर त्या म्हणतो त्या सरक साईडला. हा, खरंच चांगली दिसते ना. बघा माझी इज्जत त्या नाही. आंघोळ आहे, पांघोळ आहे, त्यामुळे त्या तशा दिसते ना, त्या सरक सरक. आता तू तर कितीतरी मोकळू नटतीच. हा नानवड चित्तार दिसतो, नानवड चित्तार माझ्यापेक्षा. तू म्हणून हा. मला कळत नाही. हा मला जलन फिरवते, जलन. हात हात काढ, हात काढ. जळती मी अशी कशी? अशी 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 हाय 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 जळती मी. बर चला अरे, उरका चला. पटापटा. त्याला घ्या हो तिकडं बाहेर कार लावायचा. माझं काम चालू आहे. नुसता घ्या की बाहेर, मी बाहेर आहे. नाही मी घेत. ए झिंगुलाला चल, ती राहू दे तिथंच, त्याला आण बाहेर. झिंगुलाला चल. अर पडलं खाली. एक खांडा भरून काढायचा आधी बादली भरून आणि मग उचलायचं. आधी एक बादली भरून काढायची आणि खाली. धर. ही आहे ना गाडी लावून केलंय ना तसं तिथं मोर करून घ्या. तिथं ह्या या. टाकून घेऊ. पक्क केलं का ना किती बी दिवस तुला बी जाऊन राहिलं. हा.